प्राचार्य पदावर कार्यरत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून या आरोग्य फॅमिलीत आहे. सर, या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण काय? या आरोग्य फॅमिलीत येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेलं वजन. आवाज नाही सर, झालेला आहे. या आरोग्य फॅमिलीत येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेलं वजन. येस सर. किती वजन वाढलं होतं सर? सर, वजन होतं 82 किलो. आणि आपल्याला कोणती आयडियल वेट किती सांगितलं होतं? 65. बापरे, भरपूर वजन वाढलेलं होतं सरांनी. त्या वाढलेल्या वजनाबरोबर सर तुम्हाला काय काय चॅलेंजेस होते? चॅलेंजेस म्हणजे अगदी भयानक चॅलेंजेस होते की जी चॅलेंजेस कोणालाही नसावीत. कारण वयाच्या 30व्या वर्षी पासून पॅरालिसिसचा वारंवार त्रास व्हायचा. वर्षातून 3 वेळा पॅरालिसिस झालेला आहे. पहिल्यांदा फेशियल पाल्सीचा त्रास झाला. येस सर. पहिल्यांदा फेशियल पाल्सी झाला म्हणजे चेहऱ्याचा पॅरालिसिस. पहिल्यांदा एक डोळा बारीक झाला, तोंड वाकडं झालं, चालणं मुश्किल झालं. दुसऱ्या वेळेस उजवी बाजू पूर्णपणे गेली, त्यामुळे चालता येत नव्हतं. तिसऱ्यांदाही तसंच झालं. ट्रीटमेंट घेत होतो. आशा केंद्र पुणतांबा येथे ट्रीटमेंट चालू होती. पण डॉक्टर्स म्हणायचे की सर तुमचं वजन वाढलेलं आहे, ते वजन कमी करणं गरजेचं आहे. पण कसं कमी करायचं हे कोणी सांगत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. तोंड वाकडं झालेले शब्द उच्चारता येत नव्हते. आणि मग इंग्लिशचे शब्द उच्चार जर जमले नाहीत तर माझी नोकरी धोक्यात होती. कारण मी काय बोलतो हे विद्यार्थ्यांना कळत नव्हतं सर. आणि मग मी अगदी चिंतेत होतो. आणि यातच पाहू शकता सरांना किती चॅलेंजेस आले होते. सरांना बोलणं शक्य नव्हतं. तसेच सरांना चेहरा पण पॅरालिसिस झाल्यामुळे एका बाजूचा चेहरा खराब झाला दिसत होता. तसेच तोंड वाकडे झाले होते. पाहू शकता सरांना किती चॅलेंजेस होते. त्यात या आरोग्य फॅमिलीत जॉईन झाल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आला काय? आणि त्यासोबत सर मला आमवाताचा त्रास होता. हा आमवात काय असतो हेही मला माहिती नव्हतं. जरी मी वेल क्वालिफाईड असलो तरी आरोग्य क्षेत्रातली मला काही माहिती नव्हती. आमवात हा डिटेक्ट होण्यासाठी मी खूप ट्रीटमेंट घेतल्या. अगदी पुण्याला पुरंदरे डॉक्टरांकडे गेलो, व्हस्क्युलर सर्जनला दाखवलं, परंतु कुठेही डिटेक्ट होत नव्हतं. पण नंतर कळालं की डॉक्टरांच्या मार्फत की तुम्हाला आमवात आहे. दोन्ही पायावर समान भार ठेवून उभं राहता येत नव्हतं. चालताना एक पाय ओढत चालायचो. अक्षरशः एका पायाला ओढत चालल्यामुळे पायाला पट्ट्या बांधाव्या लागायच्या, चप्पल घालता येत नव्हती. अशा अवस्थेत नोकरी चालली होती. अगदी रडत कडत ही नोकरी चालू होती. परंतु जसं एखाद्याच्या आयुष्यात देवदूत यावा आणि त्याने संपूर्ण आयुष्य बदलावं, अशा प्रकारे माझ्या शेजारी माझ्या कायम पाठीशी असणारे माझे ग्रेट कोच भागवत गायकवाड सर, विशाल शिंदे सर, सन्माननीय आपले महागुरू ढोकळ सर हे माझ्या या कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी उभा राहिले. आणि त्यांनी सांगितलं सर तुम्ही वर्कआउट करा, तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन करा, नक्कीच बदल होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. परंतु माझा काही विश्वास बसत नव्हता. कारण शिक्षक असं व्यक्ती आहे की कोणती गोष्ट अगदी सहजासहजी स्वीकारत नाही आणि स्वीकारली तर आयुष्यभरासाठी सोडत नाही. आणि त्यांच्याकडे मी पाहिलं, त्यांना सांगितलं तुमच्यामध्ये बदल झाला होतो काही बघतो आणि तुमच्यात बदल झाला तर मी नक्कीच स्वीकारेन. आणि खरोखर त्यांच्यामध्ये परिपूर्ण बदल झाला, त्यांच्यामुळे बदल झाला. आणि आजचं जे आयुष्य आहे ते परिपूर्णपणे बदललं केवळ या आरोग्य फॅमिलीमुळे, या सकस संतुलित आहारामुळे. आता तुम्हाला काही चॅलेंजेस आहेत का? आता कुठलेही चॅलेंजेस नाही सर. 3 महिन्यामध्ये 18 किलो प्रॉपर फॅट लॉस झाला. आणि एखादं लहान मूल जसं चालायला शिकावं नव्याने आणि घरभर बागडत राहावं, तशा प्रकारे आता वयाच्या 54व्या वर्षात पदार्पण करताना अगदी लहान मुलासारखं खेळतोय, बागडतोय, आनंद जीवनाचा घेतोय. बघू शकताय सर
पहिल्या फोटोमध्ये पाय झूम करा. पाय बघा, पायाला पट्ट्या बांधलेल्या आहेत पायाला पट्ट्या बांधलेल्या आहेत सरांच्या. कारण चालता येत नव्हतं. सरांना चालता येत नव्हतं, त्यामुळे सरांनी पायाला पट्ट्या बांधल्या होत्या. आणि पाहू शकता सरांचं पहिल्या फोटोमध्ये असणारं पोटाची चरबी आणि चेहरा यामध्ये किती डिफरन्स दिसतोय. आणि नवीन फोटोमध्ये पाहू शकता काय अमेझिंग बदल झालेला आहे. म्हणतात ना, फटा पोस्टर निकला हिरो, असा रिअल हिरो निघलेला आहे त्यातनं. येस सर, येस सर. अमेझिंग बदल. पहिल्या फोटोमध्ये सर कसे दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोमध्ये सरांमध्ये किती बदल झालेला आहे. सर आयुष्य परिपूर्ण बदलतंय. आयुष्यात पूर्णपणे बदल झालेला आहे. येस सर, येस सर. त्या आयुष्यामध्ये सारखं त्रास वेदना हेच होतं, त्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आनंदाने भरून गेलेला आहे. येस सर. असा आनंद कुणाला नको आहे. बऱ्याचदा काय होतं सर, तुमचं वय आहे 54 वर्ष. Yes, sir. सरांनी 54व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यांना येणारी अनेक वर्ष अशीच आनंदाची जावं, त्या आपल्या परिवाराला शुभेच्छा. पाहू शकता सरांनी त्याचा दुसरा फोटो शेअर केलेला आहे, ज्यामध्ये सर कसे दिसत आहेत. सर वनभोजनला गेलो होतो शाळेतली सहलीला. पाहू शकता